रेसिपी असणार आहे पॉम्फ्रेट रेशाद. आणि पॉम्फ्रेट रेशाद करता आपण साहित्य काय काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. पॉम्फ्रेट रेशाद करता आपण साहित्य घेतलं हे इकडे पॉम्फ्रेट, तसंच ब्राऊन विनेगर, त्याचबरोबर मी घेतलं धने जिरे पूड, नंतर थोडंसं मीठ, हळद, थोडंसं आलं आणि आपल्याला हिरव्या मसाल्याकरता लागणार आहे पुदिना, नंतर कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची. या सगळ्याचं मी मिक्सरमधनं इकडे ब्लेंड करून घेतलं आहे आणि त्याची ही अशी हिरवी चटणी तयार करून ठेवलेली आहे. पॉम्फ्रेट रेशादसुद्धा जर का तुम्ही बघितलं तर टिपिकल पोर्चुगीज डिश आहे, पण ह्याची रेसिपी खास आपल्या गोवन फूड करता तयार झालेली रेसिपी आहे. आपल्याकडचं जे साहित्य आहे ते वापरून त्यांनी ही पॉम्फ्रेट रेशाद बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी माझा टच घातलेला आहे, ज्याच्यामध्ये मी पुदिना वापरला आहे, नंतर आलं वापरलं आहे, तसंच मी हे फ्राय करून घेणार आहे कम्प्लिटली. आता जर का चुलीवरती आपण बार्बेक्यूवरती हे आपण शिजवलं तर अप्रतिम लागतं, पण सगळ्यांकडे आपल्याकडे बार्बेक्यू नसतो, त्यामुळे आपण डायरेक्ट तव्यावरती आपण हे शिजवून घेणार आहोत. एकदम प्लेन सिम्पल डिश आहे, पण आत्तापर्यंत मला असं वाटत नाही की मी तरी अशा या सिम्पल रेसिपीला खूप टेस्टी डिश मी बनवलेली आहे. कारण साहित्य जर का तुम्ही बघितलं तर अगदी टिपिकल आपल्या घरचं जे आपण नेहमी वापरतो ते साहित्य आहे. याच्यामध्ये फरक एवढाच आहे की याच्यामध्ये आपण ब्राऊन विनेगर वापरलं आहे. माझे काही खास गोवन मित्र आहेत ते लोक ताडीचं विनेगरसुद्धा त्याच्यामध्ये वापरतात, पण आपल्याला इकडे मुंबईत किंवा तुम्हाला कोल्हापुरात किंवा नागपुरात तुम्हाला हे मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आपण मॉल्ट विनेगर ह्याच्यामध्ये वापरतोय. मॉल्ट म्हणजे उसापासून बनवलेलं जे विनेगर असतं मॉल्ट विनेगर, त्याला आपण ह्याच्यात वापरतोय. हे सुद्धा खूप पॉप्युलर आहे, म्हणजे जर का कोस्टल एरियामध्ये आपण बघितलं तर हे विनेगर सुद्धा भरपूर वापरलं जातं आणि आपण आपल्या रेसिपीमध्ये रेशादच्या रेसिपीमध्ये आपण हे मॉल्ट विनेगर वापरणार आहोत. आय एम शुअर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सुरुवातीला हे पॉम्फ्रेट जे आहे ते मी बोनलेस करून घेतलं. ही माझी पद्धत आहे. याच्यामध्ये मधलं जे बोन असतं किंवा काटा असतो तो आपण काढून घेतलेला आहे. बरोबर याचा ग्रे पार्ट जो आहे फिशचा पॉम्फ्रेटचा, त्या ग्रे पार्टवरनं आपण सुरी फिरवायची दोन्ही बाजूनी आणि नंतर स्ट्रेट त्या बोनवरनं आपण ते कट करत राहायचं आणि बोन आपोआप सेपरेट होऊन येतं. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे. आधी हा मसाला जो आहे तो आपण याला लावून घेऊ. हिरवी चटणीच आहे फ्रँकली, पण फक्त कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे. आता याला व्हेरिएशन म्हणून तुम्ही अजून याच्यामध्ये प्रॉन्सचा खिमा किंवा वेगवेगळ्या किंवा सी फूडचा खिमा याच्यामध्ये मिक्स करू शकता, पण आपण तशा डिशेस भरपूर पाहतो, बऱ्याच वेळा झालेल्या आहेत, पण तसंही याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आपल्याला करता येतात. त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या पद्धतीला वाव देईन. तुम्हाला जेवढं क्रिएटिव्ह व्हायचं होता येईल तेवढं तुम्ही ह्याच्यात होऊ शकता. पण ही जर का तुम्ही रेसिपी केली माझ्या पद्धतीने तर तुम्ही कधीच फेल जाणार नाही. तुम्हाला ही रेसिपी 100% यशस्वी व्हाल आणि सगळ्यांना ती नक्की आवडेल, यात काही वादच नाही. तर आपण हा मसाला, हिरवा मसाला जो आहे तो ह्याच्यात लावून घेतला आहे. या टाईपच्या मसाल्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स सुद्धा पाहायला मिळतात. पारसीमध्ये पात्रानी मच्छी म्हणा किंवा केरळामध्ये सुद्धा या टाईपच्या हिरवा मसाला लावून फिश बनवतात, गोव्यामध्ये बनवतात. पण मी याच्यामध्ये ट्विस्ट असं दिलं आहे की विनेगर ह्याच्यामध्ये जे वापरलं आहे ते वेगळं वापरलं आहे, ब्राऊन विनेगर वापरलं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप फ्लेवर्स ॲड नाही केले आहेत. अगदी चिंचेचा कोळ किंवा कोकम यासारखे पदार्थ मी याच्यात मुद्दाम घातलेले नाही आहे. खूप आंबट नको आहे आपल्याला, तिखट हवी आहे ही डिश. आणि जसं सांगितलं की जर का चुलीवरती तुम्ही हे शिजवून घेतलं तर अप्रतिम, पण ते नाही झालं तरी काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट तव्यावरती आपण ते शिजवू शकतो. तेल आता या तव्यामध्ये आपण ॲड करू. वंडरफुल. आणि मगाशी चिकन जसं आपण शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण शिजवताना जो मसाला घातला तसाच मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत. फक्त त्याला आपण एक रब टाईप देणार आहोत आणि आलं लसूण आपण अगदी शेवटी घालणार आहोत, नाहीतर फिश शिजस्तवर ते आलं लसूण जळून जाईल, आपल्याला ते जळवायचं नाही. सो सुरुवातीला एकदम आधी आपण घालणार आहोत ते म्हणजे हे फिश डिरेक्टली. ते क्लीन केलं मी चांगलं.
फर्स्ट क्लास. आता पॉम्फ्रेट चांगलं शिजत आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे. त्यामुळे मी याच्यावरनं एक जिरपूड स्प्रिंकल करतोय. नंतर वरनं थोडीशी धनेपूड. सगळ्या या मसाल्यामध्ये आपण हे शिजवून घेतोय. नंतर आपण थोडीशी हळद वरनं लावणार आहोत त्याला. सो बेसिकली आता हे जेव्हा आपण तेलामध्ये परतून घेऊ तेव्हा याचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि याची टेस्ट आपल्याला जी हवी आहे ती मिळेल. आता रेशादमध्ये युजली लाल मिरच्या वापरतात, थोडासा लालसर रंगाचा मसाला असतो, मॅरिनेशन असतं. पण आपली पहिली डिशसुद्धा लालच होती. प्लस इकडे आता मी हे जे मसाले घातलेत ते आपल्याला थोडेसे त्याची फ्लेवर आपल्याला हवी आहे. लाल मिरची घातली तर फक्तच आपल्याला लाल मिरचीची टेस्ट शक्यतो लागेल, जी आपल्या पिरीपिरीमध्ये आपण दाखवली होती ती तिखट टेस्ट आणि थोडंसं विनेगरची चव. याच्यामध्ये आपण हिरवी मिरची वापरतोय, कोथिंबीर, पुदिना वापरतोय. या सगळ्या फ्लेवर्स ब्लेंड होण्याकरता आपण हा मसाला ग्रीन केलेला आहे. पद्धत साधारणतः सेम आहे, पण टेस्ट मात्र आपल्याला थोडीशी वेगळी मिळणार आहे. बट स्टील इट इज इन द स्टाईल ऑफ रेशाद. सो तसंच आपल्याला फर्स्ट क्लास. फिश अतिशय सॉफ्ट आहे, फ्रेश आहे, त्यामुळे ते फटाफट शिजत आहे. आपण पटकन हा मसाला याच्यावरनं स्प्रिंकल करून घेऊ. याची टेस्ट आपण याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ब्युटिफुल. नंतर थोडीशी हळद आणि आता याच्यात आपण घालणार आहोत ते म्हणजे हे लसूण. लसूणसुद्धा आता आपण शिजवून घेणार आहोत आणि थोडंसं आलं. दिस विल बी ट्रूली अमेझिंग, कारण फिश मस्त शिजलाय आणि तुम्ही हे असंच्या असं सर्व करू शकता किंवा तुम्ही राईस बरोबर सर्व करू शकता किंवा गोवन सना जे बनवतात त्याच्याबरोबर तुम्ही ते सर्व करू शकता. आय थिंक सणावरती तुम्ही जर का ह्याचे छोटे छोटे पीसेस ठेवले तर तुमचं एक छान स्टार्टर कॅनापे टाईप तयार होईल. आणि आय थिंक क्रिएटिव्हिटीला काही याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. स्काय इज द लिमिट. तुम्हाला जशी तुमचा जसा मूड आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेला याच्यामध्ये तुमच्या आवडीने चेंजेस आणू शकता. हा डिश प्रत्येक वेळेला या अशा क्विझिनमध्ये क्रिएटिव्हिटीला भरपूर स्कोप असतो, कारण हे मी असंच्या असं तुम्ही जसं आता दाखवलंय तसं सर्व करू शकता. तुम्ही भाताबरोबर सर्व करू शकता, गोवन सणा जे असतात त्याच्याबरोबर सर्व करू शकता. इनफॅक्ट मी तुम्हाला आता इमिजिएट सांगू शकतो की सणा बनवा आणि त्याच्यावरती ह्याचे पीसेस जर का ठेवले तर एक छान कॅनापे स्टार्टर म्हणून तुमचं तयार होईल आणि तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे आलेले जे पाहुणे आहेत ते वाव होतील. आणि तुम्हाला जर का थोडंसं आता वाव व्हायचं आहे, तुम्हाला थोडीशी इंटरेस्ट तुमच्यामध्ये आला असेल तर ही रेसिपी आता लगेच तुम्ही लिहून घ्या. त्याचं साहित्य आणि एका कृती दाखवतील ते लगेच लिहून घ्या. पॉम्फ्रेट रेशाद बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पॉम्फ्रेट, ब्राऊन व्हिनेगर, धणेजिरे पूड, मीठ, लसूण, हळद, आलं, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. कृती: कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना आणि लसूण हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पापलेटच्या मधला काटा काढून घ्यावा आणि पापलेटला हे हिरवं वाटण आतून बाहेरून लावून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पापलेट घालावीत. वरून धणेजिरे पूड, हळद, आलं, लसूण आणि मीठ घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.